राज्यातील गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहायता देणारी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय आयुक्त रुग्णालय मदत कक्ष यामध्ये आता ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. म्हणजेच काय केलं जाणार आहे, तर या ऑनलाईन पद्धतीमुळे काय होणार आहे, तर 8 तासामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ही आता पूर्ण होणार आहे. आणि यामध्ये काय तर रुग्णाऐवजी आता जे रुग्णालय आहेत हे स्वतः अर्ज भरणार आहेत. म्हणजे आता रुग्णांना अर्ज भरण्याची काही गरज नाही. संबंधित रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन रुग्णालय ही स्वतः हे अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, तर या प्रक्रियेला एक गती मिळणार आहे. रुग्णाने काय करायचं आहे, तर रुग्णाने रुग्णालयामध्ये सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन काय करणार आहे, तर संबंधित अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं भरणार आहे आणि हा संबंधित अर्ज मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. आणि त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास अर्ज मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती 8 तासामध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे काय होणार आहे, तर बघा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हा फार मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये जर का बघितलं तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना 333,06,81,500 रुपयांची ही वैद्यकीय मदत ही झालेली आहे. आता यापूर्वी जर का आपण बघितलं तर आता मुख्यमंत्री सहायता निधी जो कक्ष आहे यामार्फत काय केलं जातं, तर तर पुढील व्यक्तींना ही मदत केली जाते, ज्यामध्ये राज्यातील तसेच देशातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत करणे, जातीय दंगली, मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे ज्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपामध्ये मदत करणे, दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना वारसदारांना अन्य स्वरूपामध्ये मदत करणे, रुग्णांना उपचार पद्धती शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक आणि अन्य स्वरूपाची मदत करणे, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रेल्वे, विमान किंवा जहाज अपघात वगळता व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक व इतर स्वरूपामध्ये मदत करणे, आर्थिक किंवा अन्य स्वरूपातील मदत आवश्यक असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपामध्ये मदत करणे. बघा हे सगळे जे आहे ना ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिलं जातं. आता याचं वितरण कशा पद्धतीनं होतं, तर मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग हा पुढीलप्रमाणे केला जातो. जसं की विविध आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा मुख्य उद्देश असला तरी नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील बाबींसाठी हा निधीचा वापर केला जातो, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे जसं की अतिवृष्टी, पूर, भूकंप याशिवाय जातीय दंग, बॉम्बस्फोट या आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरिक्त अशा प्रकरणी माननीय मुख्यमंत्री यांची अर्थसहाय्यता अनुकूल दर्शवल्यास आपत्तीग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. आता याशिवाय वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना रुग्णांना त्यांच्या उपचारावर होणाऱ्या खर्चापैकी अंशतः अर्थसहाय्य म्हणूनही यामध्ये दिलं जातं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही मदत ही दिली जाते. पूर्वी जर का बघितलं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी जी काही मदत केली जायची ती कशा पद्धतीने केली जायची, तर बघा यामध्ये विविध प्रकारचे आधार आहेत आणि त्यांना किती मदत केली जाते यामध्ये, तर बघा मध्य प्रत्यारोपण यासाठी किती आहे, तर 2 लाखापर्यंतची ही मदत दिली जाते. नंतर मेंदू रोग आहे त्यासाठी 1 लाखापर्यंतची, नंतर भाजलेले दाह यासाठी 50,000 आहे, कर्करोग शस्त्रक्रिया यासाठी 1 लाख रुपये आहे, कर्करोग किंवा कर्करोगी केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचारासाठी 50,000 पर्यंतची मदत केली जाते. लेअर इम्प्लांट यासाठी 3 लाखापर्यंतची मदत केली जाते. डायलिसिस उपचारासाठी 50,000 आहे, विद्युत दाह प्रकरणासाठी 50,000 आहे, हातावरील प्रत्यारोपण यासाठी 2 लाखाची मदत आहे, हृदयरोग यासाठी 1 लाखाची मदत आहे, हृदयरोग प्रत्यारोपण यासाठी 2 लाखाची मदत दिली जाते, हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यासाठी 1 लाखाची मदत आहे, मूत्रपिंड प्रत्यारोपण यासाठी 2 लाखापर्यंतची मदत दिली जाते, गुडघा प्रत्यारोपण यासाठी 50,000 आहे, यकृत प्रत्यारोपण यासाठी 2 लाख रुपये मदत दिली जाते, ऊस प्रत्यारोपण यासाठी 2 लाख रुपयाची मदत दिली जाते, अपघात वैद्यकीय व्यवस्थापन यासाठी 50,000ची, नवजात शिशुरोग यासाठी 50,000ची मदत दिली जाते. त्याशिवाय लहान बालकांची शस्त्रक्रिया यासाठी 1 लाख रुपये आणि रस्ते अपघाताशी संबंधित शस्त्रक्रिया यासाठी 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. आता ही सगळी मदत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, तर बघा तुमचं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, यानंतर चालू आर्थिक वर्षामध्ये उत्पन्नाचा दाखला जो की 1,60,000 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणं आवश्यक आहे. अर्जासोबत रुग्ण व अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच रुग्णांचा जिओ टॅग असलेला फोटो, याशिवाय रुग्णालयाचा उपचाराच्या खर्चाचा अंदाज म्हणजे रुग्णालयाचा जे लेटर हॅड आहे त्यावर त्यांना द्यायचा आहे. अपघाताच्या प्रकरणामध्ये FIR प्रत किंवा पोलीस डायरी आवश्यक असणार आहे. स्तरावरील वैद्यकीय अहवाल जसं की एक्सरे आहे, CT स्कॅन आहे, MRI आहे, रक्त तपासणी अहवाल आहे, हे अर्जासोबत जोडावे लागणार आहेत. याशिवाय अवयव प्रत्यारोपणासंबंधित मॅचिंग रिपोर्टसुद्धा यामध्ये जोडणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही कागदपत्रे त्यासाठी लागतात. तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी कार्यपद्धती काय आहे, तर अशा पद्धतीनं एक फॉर्म आपल्याला भरावा लागतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा तुम्हाला अर्जसुद्धा मी देतोय, तिथं तुम्ही तो घेऊ शकता. आणि अशा पद्धतीनं हा सगळा भरलेला अर्ज आहे. तुम्हाला अर्ज काय आहे, तर पूर्ण भरलेला अर्ज आहे तो ह्या ईमेल दिलेला आहे बघा, इथे तुम्हाला पाठवावा लागत होता. परंतु ही सगळी प्रक्रिया जी मित्रांनो आहे ती आता तुम्हाला करण्याची काही गरज नाही, कारण ही सर्व प्रक्रिया जी आहे ती आता कुठे केली जाणार आहे, तर संबंधित जे काही रुग्णालय आहे जिथे हा उपचार मिळणार आहे इथे ही
या रुग्णालयाच्या मार्फत ही केली जाणार आहे. म्हणजेच रुग्णाला आता ही स्वतः फॉर्म भरण्याची काही गरज राहणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून जे रुग्णालय आहेत त्यांना यासंबंधी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 7/4/2026 पासून केवळ ऑनलाईन पोर्टलद्वारेच वैद्यकीय सहाय्याचेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आता सर्व जी संलग्नित रुग्णालय आहे त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे आणि त्यांना काय करायचं आहे तर त्यांना ती ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. तर सदर प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या जे रुग्णालय आहेत यांना युजर आयडी पासवर्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे काय आहे तर युजर आयडी पासवर्ड नसणारी जी रुग्णालय आहेत यांच्यामार्फत जे अर्ज सादर केले जाणार आहेत यांचा कोणत्याही अर्जांचा हा विचार केला जाणार नाही. तेच काय तर प्रत्येक जी रुग्णालय आहेत, हॉस्पिटल आहेत यांना काय आहे तर हे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सहायता त्यांचा स्वीकार केला जाणार आहे. तर सहाय्यता निधीतून प्राप्त करायच्या अर्थसहाय्याच्या अटी देखील आहेत इथे काही सांगितलेल्या आहेत. म्हणजेच काय मित्र, वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना दुर्धर आजारासाठी वैद्यकीय उपचारांकरता येणाऱ्या खर्चासाठी मदत देण्यात येते, परंतु रुग्णांकडून आरोग्यविषयक आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारांकरता आर्थिक मदत खाली अटी आणि शर्तीच्या राहून मान्यता देण्यात येत आहेत. म्हणजेच काय तर मुख्यमंत्री ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा अन्य कोणत्याही शासकीय योजनेमध्ये अर्थसहाय्य मिळाल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्राप्त अर्थसहाय्य खर्च करू नये. म्हणजेच काय आहे तर फुले जन आरोग्य योजनेचा जर का तुम्ही लाभ घेतला असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून हा जे काही निधी मिळतो तो तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया जी आहे ते आता ऑनलाईन झालेली आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला नोंदणीकृत रुग्णालये कोणकोणती आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये हे जर का बघायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये हा तुम्हाला पूर्ण लिंक देतोय, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा, इथे नोंदणीकृत रुग्णालय कोणकोणती आहेत इथे जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धाही चेक करू शकता. बघा, इथे काय करायचं, संबंधित जिल्हा तुमचा कोणता जिल्हा आहे तिथे तुम्हाला हे टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं काय करूया, बघा ठाणे जिल्हा टाकला. बघा, अशा पद्धतीने इथे काय त्या रुग्णालयाचं पूर्ण नाव येणार आहे, याशिवाय तुमचा ईमेल आयडी येणार आहे, दूरध्वनी क्रमांक येणार आहे आणि कुठे संपर्क करायचा हे सुद्धा यामध्ये येणार आहे. याशिवाय जर का तुम्हाला दुसरं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तिथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर जिल्हा टाकायचा आहे आणि तुम्हाला संबंधित जे हॉस्पिटल आहे याचा तुम्हाला काय आहे तर इथं पत्ता मिळणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण हा फॉर्मॅटसुद्धा देतो आहे अर्ज करण्याचा आणि लिंकसुद्धा देतो आहे, तिथून जाऊन तुम्ही ही पाहू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे काय आहे तर रुग्णांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. रुग्णांना काय आहे तर स्वतः आता अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालय आहे त्यांनाच ही सगळी प्रोसिजर पूर्ण करावी लागणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.